लापशी बनवण्यासाठी मी इथे मार्केटमधनं जो लापशीसाठी जो रवा भेटतो तो आणलेला आहे। तुम्ही हा आपल्या गिरणीमध्ये देखील दळू शकता। साठी मी गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे। आपली ही लापशी झटपट तयार करण्यासाठी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत। तर आता लापशीसाठी आपल्याला 2 चमचे साजूक तूप घ्यायचे। आता मी यामध्ये 3 विलायची ॲड करते, थोडीशी दालचिनी घेतलेली आहे आणि इथे मी 1 लवंग देखील घेणार आहे। आता हे सर्व आपल्याला एकदा व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हा रवा यामध्ये मस्त असा खरपूस भाजून घेणार आहोत। हा रवा आपल्याला पूर्ण असा लालसर होईपर्यंत मस्त मंद गॅसवर भाजून घ्यायचा आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला याला वेळ लागणार आहे मस्त मंद गॅसवर भाजून घ्यायला। तर तुम्ही बघू शकता इकडे आपल्या रव्याचा मस्त हलका रंग चेंज झालेला आहे। लालसर रंग आपल्या रव्याला आलेला आहे। आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत। तर जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या दुपटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर एका कपाला मी इथे 2 कप पाणी वापरणार आहे। आता आपल्याला मंद गॅसवर याच्या 4 शिट्टी होईपर्यंत, कुकरच्या आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण यातली पूर्ण वाफ काढून घेणार आहोत। आता आपण हे ओपन करून बघणार आहोत। मस्त अशी आपली ही लापशी शिजलेली आहे। अगदी मऊ अशी ही आणि मोकळी झालेली आहे। गॅस चालू करूया आणि आता आपण यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत। तर मी इथे खोबरं असं थोडंसं कट करून घेतलं आहे, थोडेसे मनुके घेतले, बदाम घेतलेत आणि मी इथे थोडंसं हे मगज बी देखील घेतलेलं आहे। तर ते हे बिलकुल ऑप्शनल आहे। तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील आणि जे आवडत असेल तेच तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। यामध्ये तुम्ही आपले शेंगदाणे ॲड केले तरी चालतील। आणि आता आपण एक मेन इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करत आहोत, तर तो म्हणजे गूळ। जेवढं आपण हे रवा घेतलेला होता तेवढाच आपण यामध्ये गूळ ॲड करणार आहोत। आणि आता गूळ पूर्णपणे ह्या लापशीमध्ये मिक्स होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे। अगदी मंद गॅसवर आपल्याला हा गूळ यामध्ये वितळून घ्यायचा आहे। गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार, परंतु लापशी थोडीशी गोडच छान लागते। थोडीशी विलायची पावडर, आपण जे यामध्ये खडे मसाले वापरलेले आहेत, लवंग आणि दालचिनी, त्यामुळे आपल्या लापशीला मस्त असा सेंट येणार आहे आणि आपली लापशी आणखी जास्त टेस्टी होणार आहे। तर तुम्ही बघू शकता आपल्या लापशीला मस्त असा कलरही आलेला आहे आणि ही आता थोडीशी ड्राय व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। लापशी तुम्ही 2-3 दिवस नक्की खाऊ शकता, ही बिलकुल खराब होत नाही। 2-3 दिवस आपण याला इझिली फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो। तर तुम्ही बघू शकता आता आपल्या लापशीला असं साईडने तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि मस्त ही मोकळी देखील अशी झालेली आहे। आता गॅस बंद करूया आणि आपण आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत। मस्त अशी आपली ही लापशी तयार झालेली आहे। तर अशी ही आपली लापशी मस्त अशी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी रसरशीत अशी ही लापशी। तर तुम्ही देखील अशी लापशी नक्की बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।